आपली फसवणूक होऊ नये म्हणून अनेकदा आपल्याला सांगितलं जातं की कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, OTP शेअर करू नका. पण शिर्डीतील एक शिक्षक सादिक शेख यांच्यासोबत 5 ऑक्टोबर रोजी एक विचित्र घटना घडली. 5:45 वाजता, सकाळी 5:45 वाजता HDFC बँकेकडून त्यांना फोन आला आणि या फोनवर त्यांना सांगण्यात आलं की त्यांच्या ATM कार्डचा वापर करून डेली कन्फर्मेशनसाठी 1 लाखपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर झाली आहे आणि हा व्यवहार जर रद्द करायचा असेल तर तुम्हाला आता स्क्रीनवर दिसणारं नो बटन दाबायचं आहे. मग काय, तेव्हा ना इंटरनेट चालू होतं, तेव्हा ना कोणताही OTP आला होता आणि शेख यांनी मोबाईलवर दिसणारं नो हे बटन दाबलं आणि त्यांच्या खात्यातून लाखो रुपयांची रक्कम वजा झाली. म्हणजे बघा, मी परत सांगते, या सगळ्या घटनेत OTP आला नाही, इंटरनेट बंद होतं, त्यांचं ATM कार्डही घरात होतं, तरीही रक्कम कट झाली. या प्रकरणाची तक्रार त्यांनी बँकेपर्यंत पोहोचवली आणि बँकेनं नोव्हेंबर 2025 पर्यंत त्यांना त्यांचे पैसे आणि हा जो सगळा घटना झाली आहे त्याचा निकाल देण्याचं आश्वासन दिले. पण यासोबतच शिर्डीच्या अनेक ठिकाणी किंवा अनेक गावात, अहिल्यानगर जिल्ह्यात देखील अशा घटना घडल्याच्या तक्रारी आल्यात आणि HDFC बँकेकडूनच आल्यात. त्यामुळे हा सायबर हल्ला नसून बँकेच्या सिस्टीममधूनच डेटा तर लीक झाला नसेल ना, असा संशय देखील व्यक्त केला जातोय.